आज कॉलेजात झाले रे बा तुफान भांडणं. चला तर मग तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका कृष्णा देशमुख. तर सकाळी सकाळी कॉलेजात आलो आणि इथे तर काळं कुत्रं पण दिसत नव्हतं. विषय असा होता की आज होता आमचा पेपर आणि तो कॅन्सल झाला होता. तेवढ्यात ईश्वर म्हणते आज काहीतरी कांड करू. तेवढ्यात बाहेर आलो आणि सौरभ भाऊ आणि धीरज भाऊचं पण आगमन झालं. आणि हे पेपर नव्हता तरी पण पोट्टायले फोन करून कॉलेजात बोलवत होते. तेवढ्यात आपल्या वैभ्याच्या तोंडातून 2 शब्द निघाले. कुठं धुतलं जाणार आहे पापा? तुला पापा कुठं धुतलं जाणार आहे? तर आमचे 2 शब्द संपले. जय हिंद जय भारत. तेवढ्यातच सरचा अचानक मेसेज आला की पेपर आजच होणार आहे. मी डायरेक्ट घरी गेलो आणि आपले कपडे बदलून आलो. पेपरला अर्धा तास टाइम होता. मग सौर्या बसला फॅनची हवा घेत आणि तेवढ्यात नाश्ता आला आणि नाश्ता पाहून मला वाटलं काय सरपंचची पिल्लेच खाऊन राहिले का काय. मग म्हणे नाही बे मॅटा मॅगी आहे रे ते. मग नाश्ता वगैरे केला आणि गेलो पेपर द्यायले. सर्व युद्ध लढण्यासाठी तयार होते. तेवढ्यातच उरुताई म्हणते सुधरा आता तरी जरा, का शिवा देत होती काय माहीत बा. आणि मग आपलं राईटअप झालं कम्प्लीट आणि हे सर्व गरीब लोक वायवा द्यासाठी वाट बघत होते आणि आपल्या पोट्ट्यांचं काही वेगळीच चर्चा चालू होती. अध्यक्ष ईश्वर भैया सर्वांना गायडन्स करत होते की सर्वांनी मास्तर समोर जायचं, नुसतं तोंडाकडं पाहायचं आणि मास्तरच्या शिव्या खाऊन वापस यायचं. आता आपला होता लास्टचा पेपर, तर सर्व दिवाळी झाल्यावरच भेटणार होते. मग येऊन बसलो आपल्या पॉईंटवर आणि हे दोघं कोणत्या युद्धाची तयारी करत होते काय माहिती. तेवढ्याच रव्याची खतरनाक भांडणं सुरू झाली. बरं झालं महिशानं पकडलं, नाहीतर आज मर्डरच करत होता रव्या. तरी पण रवी डॉननं काय ऐकलंच नाही. तेवढ्यातच तो जोरात पळत आला आणि एक काडीचा ठोका आखरी शेवटी दिलाच, तो पण झाडाच्या खोडावर दिला. तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.